पण जी मनात माझ्या भीती ना, असं वाटतं ती भीती मला एखादी मारून टाकेन. आयुष्यभर मी असंच राहीन असं मला वाटतं. बघा, हाय सगळ्यांना नमस्कार. तर बघा, आता एवढं बनवा घेतला आणि दुर्गा मला खूप वैताग देत होती. ओम झाले की दुर्गा आणि दुर्गा झाले की ओम. अर्धा एक तास झाला हातच चाललाय. तर व्हिडिओ काय बनवता आला नाही. तर म्हणलं आता बनवा थोडंसं तुमच्या संग बोलावं. बघा, मी मागच्या 2 दिवसात एक व्हिडिओ टाकला होता. त्यात मी तुम्हाला रडलेले दिसले आणि तुम्हाला पण खूप वाईट वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना वाटलं की मी माझ्या भावामुळं आणि वडिलांमुळंच रडते. तर त्याचा पण काय विषय नाही. बघा, खरंच माहीत नाही मला काय झालं होतं. असं काय डोक्यात आलं या काय की आणि काय मनामध्ये आलं काय माहिती. मन झालं पण नव्हतं व्हिडिओ असा बनवायचा रडत म्हणून, तसं काहीच नव्हतं. व्हिडिओ बनवायला घेतला, अचानक डोळ्यात पाणी आलं आणि तसंच बोलत बोलत बरंच काय बोलत गेले. बघा, तर सगळ्यांना वाटलं माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं. मला पण जास्त करून त्याचंच वाईट वाटलं आणि भावाचं. तर मला खरंच त्याचं पण वाईट वाटलं. पण आणखीन एक माझ्या मनात गोष्ट आहे बघा, ती मी काय करू त्या गोष्टीचं ते कळतच नाही मला. बघा, अशी सांगायला जाते, बोलायला जाते, पण माझं हिंमतच होत नाही, माझा धाडच होत नाही. का असं माझ्या मनावरती दडपण येतं काय मला माहीत नाही. आणि ते दडपण माझं कसं मोकळं आहे सांगू पण शकत नाही मी. तर आता म्हणता काय झालं, तर सगळेजण तुम्ही म्हणता तो चांगला राहत जा आणि इतका गुन्हा म्हणजे काय ते म्हणतात इतका मिळव्याने राहत जा नको जरा. तर सगळे मला म्हणतात जरा धटमन करून राहत जा, बोलत जा, जरा चंचल होत जा, अशी मला बरेच जण म्हणतात. आणि मी तसं राहायचा प्रयत्न करते आणि राहायला पण बघते, पण माहीत नाही मला काय होतं नेमकं. आणि सगळेजण म्हणतात लय मिळमिळाने राहत जाऊ नको, जरा नीटनाटकी राहत जा. खरंच मला पण वाटतं मी चांगलं राहावं आणि इतकं झटमन करून राहावं, कुठं बाहेरही जावं, पण तसं काहीच होत नाही. बघा, माहीत नाही कशाची एवढी माझ्या मनात भीती, ते आत्ताच नाही पहिल्यापासूनच कुठं गेले नाही, कुठं आवरले नाही त्याच्यामुळं. आणि लग्न झालं तर जास्तच बघा, कारण की काही त्यातलं माहीतच नाही एवढं कसं राहायचं कसं नाही. आता कुठं कळायला लागलं, लग्न झाल्यानंतर थोडं थोडं जरा माहीत पडायला लागलं कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं नाही. तर थोडीशी आताशी कुठं बदल झाला आहे. त्यातनं पण जी मनात माझ्या भीती ना, असं वाटतं ती भीती मला एखादी मारून टाकेन, असं जीवसुद्धा जाईन त्या भीतीपाय माझा. तर माहीत नाही एवढं दडपण माझ्या मनात कशाचं आहे आणि कशाचं नाही, ती सुधरू शकत नाही मी, असं मला वाटतं. आयुष्यभर मी असंच राहीन असं मला वाटतं. बघा, तर 2 दिवस झाले ते पण कळत नाही. ह्यांना पण जास्त करून मी काय बोललं नाही ह्या 2 दिवसात. ते त्यांच्या कामात असतात, त्याच्यामुळं मी काय एवढं त्यांना बोलत नाही. सारखं त्यांच्याच नादात असतात. तर सगळेजण मला म्हणतात राहत जा चांगलं, प्रयत्न करते, सुधारण्याचा प्रयत्न करते, पण माझ्या ह्यानी ती होतच नाही, पूर्णच होत नाही. मला पण वाटतं मी चांगलं राहावं, चांगलं जरा सुधारावं, पण नाही, लेकरात नाही ह्यातनं तसं करायला भेटतच नाही. लेकरं, घर आणि काम एवढंच फक्त. बघा, तरी भीती कधी माझ्या मनातनं निघून जाईल कधी नाही काय माहिती नाही. कुठल्या शब्दाची भीती का कुठल्या चेहऱ्याची का कुठल्या व्यक्तीची, ही पण मला एवढं काय माहीत नाही. बघा, असू द्या, कधी ना कधी होईन नीटनाटकं. कधीतरी मनातली शंका आहे ते पण कधीतरी सुधारणा होईन माझ्यात पण. तर सगळ्यांना माझी काळजी लागते आणि सगळेजण कमेंट पण चांगल्या करतात. एवढं बनवताना पण माझं ना लय हाल होत्यात. जे बोलायचं ते माझं सगळं विसरून जातं आणि दुसरंच काहीतरी बडबड करत राहते. बघा, तर बघा, दुर्गा पण आता माझ्यापाशी होती, ती झोपीला आली होती. बघा, माझ्याच मागं लय वेळ येडं घालत होती, आता झोपली. आणि मी बाहेर गेले होते, मला लेकरं घरात व्हिडिओ बनवून द्यायनात म्हणून, पण दुर्गा मला तिथं पण व्हिडिओ बनवून देत नव्हती. जिथं मी काल व्हिडिओ झाडाखाली बनवला तिथंच बघा गेले होते, पण दुर्गा तिथं पण राहिना. मग घरात आणलं, घरात थोडा मागचा आत्ताचा बघताय तो व्हिडिओ बनवला. ओमने दार वाजवलं, दुर्गा रडली, परत तिला झोपवलं आणि तिला फुटानं दिलं होतं खायला. 2-4 घास खाल्लं, ती झोपली. बघा, आत्ता मागाशीच बघा व्हिडिओ बनवताना. तर असं होतं. बघा, मी बोलायचं पण धाडस करते, जे मनात काय आहे ते पण सांगायचा प्रयत्न करते, पण बोलताना माझ्या ना लय धापा भरतात.
माहीत नाही कशाने होतं. धापं भरतात, पोटात आग पडते, नरड्यापर्यंत आग होते. मग नेमकी भीती कुठल्या प्रकारची, पुढं काय मनात येतं, काय काय होईल काय नाही, त्याने तसं होतं का काय माहिती. बनताने पण हात इतकं लटलट कापतात, सगळं हातपायचा घराटा होऊन जातो. सहज काय बोलायचं म्हणलं तरी, जरी ह्यांना बोलायचं म्हणलं ना तरी पण मला तसंच होतं. मग माहीत नाही एवढं कशाने होतं कशाने नाही. सगळा हातपायाचा घराटा होतो आणि नुसतं हातपाय थरथर कापतात. त्याच्यामुळं जे माझ्या तोंडापर्यंत नरड्यापर्यंत शब्द येतात ना, मी ते कधीच बोलू शकत नाही ह्यांना. सगळं जे ते मी मनातच ठेवते, कधीतरी बोलते, तेवढंच बरं वाटतं बोलल्यानंतर. म्हणून जाऊन कधीतरी फक्त पूजाला फोन करते, ताईंना फोन करते, तेवढंच मला बरं वाटतं बोलल्यावर. तरी ताई मला सगळं सारखं विचारत असतात, काय झालं आज, का आवाज बारीक येतोय, असं तसं. ते काय नाही, राहून राहून पण सारखं विचार करून करून डोकं दुखतं. त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये मी रडले, त्या दिवशी मलाच माहीत नाही काय झालं या काय की मनानेच आपोआप डोळ्यात पाणी आलं. वडिलांचंही सांगत होते, घरातलं सांगत होते, कामाचं ह्यांचं काय नाही त्याच्यामध्ये. पण तरी पण मी सांगितलं. ह्यांनी मला आधी तसं बोललं होतं, ते बोलत बोलत ते पण बोलून गेले होते बघा. तरी पण तुम्ही म्हणलं समोर काय मनात जाऊ नको माझ्या ह्यांना. पण मी बोलत गेले तसेच. लेकरांच्या कामाने गडबडने काय जास्त व्हिडिओ बनवता येत नाहीत. तरी मी सकाळी बघा दुर्गाचा एक व्हिडिओ टाकला होता खेळायला. काल मी 5 वाजता तिचा व्हिडिओ बनवला होता, तो पण तुम्ही बघितला असं. चाललाय बघा एवढा तेवढा मागून ते खेळत होते बघा. असंच एकाकी डोक्यात आलं म्हणून तिचा थोडा बसल्या बसल्या व्हिडिओ काढला आणि टाकला आज बघा सकाळी. तर दुर्गांचं रात्री घरी होतं, ह्यांनी खालच्या घरी गेले होते लेकरांची शूटिंग करण्यासाठी. तर तिकडचं 1-2 तास होते बघा. तर असू द्या म्हणलं तुमच्या संग थोडंसं बोलावं. आता मी तुम्हाला सगळं सांगते तरी मनात भीतीच वाटते. कशाची भीती भरली काय माहिती, नुसती पोटात आग. कालच्या व्हिडिओमध्ये आत्या म्हणल्या होत्या बघा, कधीच कुणाला बोलत नाही, कधी थटमून करून बोलत नाही, नुसतं तेवढ्या परत हां तेवढ्या पुरतंच हा करणार, तेवढ्या पुरतंच बोलणार. तरी पण मी लय सुधारण्याचा प्रयत्न केला. लेकरं झाल्यापासून तर बघा खरंच माझा आवाज पण एवढा तेवढा वाढला. आम्ही गावाकडं होतो त्या टायमाला, राधू झाल्यापासून, ओम झाल्यापासून लेकरांच्या नादाने तरी तेवढे बोलायला लागले. आणि दुर्गा हे ह्यांच्या नादाने बघा आता. तर आमच्या आत्या मला पण सारखं म्हणतात, अगं बोलत जा, अशी गप नको बसत जा. पण काही नाही, माझा ना अख्खा दिवस कामात आणि लेकरामध्ये बोलायलाच कोणी नसतं. आणि बोलायला लागलं तरी काय बोलायचं, एवढं तेवढं खाल्लं का पिल्लं का जेवण झालं का, असं एवढं बोलून तरी काय बोलणार, काय बोलावं ते पण कळत नाही. तर असू द्या. आमच्या आत्या मला सारखं असं म्हणतात, बोलत जा गप बसत जा नको. पण काय बोलावं तेच प्रश्न पडतो मला. तर लय अवघड आहे बघा. तरी निम्म्याचे निम्मे सुधारले. आधी मी बोललेली तर लग्न झाल्या बोलल्याला सुद्धा आमच्या आत्यांना कळत नसायचं. तर मला आत्या ते शब्द 2-3 वेळा विचारायच्या, कधी 4 वेळा विचारायच्या. तेव्हा पण आत्यांना लय टेन्शन यायचं बघा. आणि दुर्गा झोपली बघा आता ह्याकडे. दुर्गा झोपली म्हणून व्हिडिओ झाला बनवून. आणि रडायला मनाने डोळ्यात पाणी येतं असं बोलताना. त्याचं पण काय होतं काय नाही काय सांगून पुढच्या व्हिडिओत कशाने होतं मला कशाने नाही, आणि कधीपासून हे असं होतं ते पण तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओ सांगेन. तुम्हाला जर ऐकायचं असलं तर, आवडत असलं तर सांगन बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये. कशामुळे एवढं माझ्या मनावरती दडपण भरलं ते पण सांगते तुम्हाला. तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.